राष्ट्रवादीचा 27वा वर्धापन दिन आज आहे. माझ्यासोबत बीडमधून आलेले अजितदादा पवार पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. आज वर्धापन दिन आहे. दादा विना हा पहिला वर्धापन दिन होतोय. नेमकं काय प्रतिक्रिया असणार आहेत? आज म्हणजे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला धरून चालणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याच्यामध्ये आज पहिलीच वेळ आहे 26 वर्षामध्ये की आज दादा नाही आहेत. दादा नसताना जी म्हणजे आमच्यामध्ये जी भावना आहे तर ती खरंच शब्दात न बोलण्यासारखी आहे. कारण आत्तापर्यंत दादाची एंट्री, दादाचा कार्यक्रम आणि दादाचा दौरा ह्या आम्हाला म्हणजे उत्सुकता होती. ती आज खरंच भावनेच्या ह्याच्यातून आमच्या डोळ्यातून व्हायला सुरुवात व्हायला लागली खरी तर. कारण दादा असताना आणि दादा नसताना काय आहे तर हे खरंच कार्यकर्ते आणि निष्ठावंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भोगत आहेत. खरं पाहिलं तर बीडमध्ये शरद पवार यांचे नेते जे आहेत ते थेट अजितदादा पवारांच्या नेत्यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र त्याकडं कसं पाहताय प्रत्येक गोष्टीमध्ये? नाही, आता टार्गेट करणं आणि मीडियामधून फक्त टार्गेट करत राहणं आणि ॲक्च्युअल ग्राउंडवर येऊन काम करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. ज्या नेत्यांनी अजितदादांच्या ज्या नेत्यांनी बीड जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे तर त्यांचं काम ग्राउंडवरचं आहे. सर्वसमावेशक बहुजन समाजाचं काम आहे. त्याच्यामुळं अशा टार्गेट करण्याला आम्ही दाद देत नाहीत. काल जे आहे ते आता याच महायुती सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन उभा करणार असं काल शरद पवारांच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये ही मोठी घोषणा झाली. मात्र तुम्ही त्याकडं कसं पाहताय? उद्या रोहित पवार देखील उपोषण करणार. नाही, आता त्या ह्याच्या संदर्भात ज्या गोष्टीवर त्यांचं आंदोलन होणार आहे तर त्या गोष्टीवर त्या खात्याचे मंत्री आहेत, सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, ते त्याच्यावर निर्णय घेतील आणि त्यांच्या आदेशानुसार आम्हाला कार्यकर्त्याला कोणत्या पद्धतीत काम करायचं ते आम्ही करू. खरं तर विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे तो आता नाहीसा झाला आहे. काल शरद पवार पक्षाचेच नेते असं देखील माझे आमदार म्हणालेत की आता जर विलिनीकरण झालं तर इकडं जर शरद पवार पक्षाचं नेते इकडं जर आलं तर त्यांना मान सन्मान मिळणार नाही असं ते म्हणत आहेत. नाही, आता मी खरं तर शरदचंद्रजी पवार पक्षाची जिल्हाध्यक्ष होते आणि जिल्हाध्यक्ष चालू पद सोडून आलेले. तर मला वाटतं माझ्यावरच्या लेवलचे जे काही नेते पदाधिकारी आहेत त्यांनी आत्मचिंतन करावं की चालू जिल्हाध्यक्षपद सोडून आणि अजितदादाच्या पक्षात आल्यानंतर कुठल्याही पदावर न राहता मी समाधानी का आहे. काल बजरंग सोनवणे असं देखील म्हणालेत की बीडमध्ये जे आहेत ते गुंडागर्दी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शेतकऱ्यांचे विषय आणखीन जशाच तसे आपल्याला पाहायला मिळतात. विचार करून बीडमध्ये देखील आता ते मोठं आंदोलन उभा करणार असल्याचं त्यांनी काल म्हटलं. नाही, शेतकऱ्यासाठी आंदोलन करणार आहे तर त्याच्यामध्ये सर्वसमावेशक सगळेजणच असतील, त्याच्यामध्ये काही वाद नाही. पण एक त्याच्यामध्ये जर राजकारण करायचं असेल तर त्याला अर्थ नाही. ते जिल्ह्याचे खासदार आहेत तर खरं तर त्यांनीच शेतकऱ्यावर जास्त भूमिका मांडणं गरजेचं होतं. आत्तापर्यंत मांडलं नाही. ज्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचे नेते किंवा शेतकऱ्याचे नेते ज्यावेळेस त्यांच्या ऑफिसवर, त्यांच्या घरावर मोर्चा घेऊन गेले त्यावेळेस त्यांनी सुरुवात केलेली आहे शेतकऱ्याबद्दल बोलण्याची. याच्या अगोदर त्यांनी केलेली नाही. बीडमध्ये गुंडागर्दी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, दादागिरी चालते असं देखील ते म्हणलं आहेत. खरंच तशी परिस्थिती आहे? आता बीडमध्ये गुंडागिरी चालते नाही, सगळ्या महाराष्ट्रातच गुंडागिरी चालू आहे. फक्त बदनाम बीड केलेलं आहे. तर याच्यामध्ये सर्वांनीच आत्मचिंतन करावं की गुंडागर्दी करताना तुम्ही 10 वर्षाखाली तुम्ही कुणाचे कार्यकर्ते होते? तुम्हाला कुणी मोठं केलंय? तुम्ही कुणाच्या छत्रछायेखाली आज आहेत मोठे झालेले? तर त्यांनी पण विचार करावा की आपण अगोदर कुणाला पोचलंय आणि कुणाला मोठं केलंय आणि कोण कुठं गेलंय. त्याच्यामुळं गुंडागर्दीवर बीड बदनाम करण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये सर्व पक्षीय समावेशक होऊन हे सगळं वातावरण दूषित न होता सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन कसं काम करता येईल हे करावं. खासदार साहेबांना एक विनंती आहे की जातीवर किंवा ह्याच्यावर गुंडागर्दी न बोलता सर्वसमावेशक एक जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांनी बोलावं. तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजतंय. खरं तर शरद पवार पक्षाचे नेते जे आहेत ते अजित पवार पक्षाच्या नेत्यांना थेट कधी मोठ्या प्रमाणामध्ये निशाणावर देखील धरत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र ही परिस्थिती का निर्माण झाली? ही कसं आहे, त्यांच्याजवळ नाही अवसान. ते बोलण्यात आणि तुमच्या मीडियावरच त्यांचं चालू आहे. त्यांचं जिल्ह्यात काहीच नाही. खासदार माहीत नाही का? सगळ्याला माहिती आहे. आज बी ती गुत्तेदारी करतो तो आपल्याला. आज बी मुरुम माती तो स्वतः टाकतोय. त्याच्यापासून काही जनतेला फायदा होणार नाही.
आलं ते एक वेळेस लाटीमध्ये आलं, आता ते कधी खासदार होत नसतं, कधीच होत नाही. स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होऊ घातल्या जातील सरकारकडून, मात्र काय परिस्थिती राहील असं वाटतं? टोटल अजित पवार महायुतीचं दादांचं तिथं प्राबल्य राहील जिल्ह्यावर. कमांड दादाचीच राहील. कमीत कमी नाही म्हणतात 30 ते 35 जागा जिल्हा परिषदच्या आहेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा मागच्या दरम्यान होत होती, मात्र विलिनीकरण व्हायला पाहिजे का न व्हायला पाहिजे असं वाटतं? नकोच, काहीच उपयोग नाही त्या विलिनीकरणाचा. एवढे एक कार्यकर्ता नात्यानं काय एवढे मन दुखावले आहेत असं वाटतं? अहो काम आहे, समाजाची सेवा आहे, इथं चांगले नेते आहेत, त्याच्यामुळे लोक आहेत ना पाठीमागं, अजितदादांच्याच पाठीमागं आहेत. तुम्ही प्रॉपर बीडमधून येता? मी परळी मतदारसंघातला तळेगाव घाट या गावचा सरपंच आहे. आता खरं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी मोठ्या प्रमाणामध्ये चालते, दादागिरी चालते असं काल बजरंग सोनवणे म्हणालेत खासदार, मात्र तशी परिस्थिती आहे का? तसला काहीच प्रॉब्लेम नाही. वैयक्तिक भांडणं झाली की ती नेत्यावर शेकाली, काहीच संबंध नाही त्याचा, काही अर्थार्थी संबंध नाही. जे झालंय आतापर्यंत वैयक्तिक ह्याच्यातून झालेलं आहे, त्याच्यात नेत्यांना टार्गेट ही ह्यांचं भांडवल आहे. धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील, अजित पवार पक्षाचेच नेते वारंवार जे आहेत ते शरद पवार पक्षाचे नेते हे दोन नेत्यांना मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करत असल्याचं देखील पाहायला मिळालं. काहीच उपयोग नाही. सगळा समाज बीड जिल्ह्यामध्ये गुन्ह्या गोविंदानं आणतो. हे भांडवल, राजकीय भांडवल ते करायलेत भाडे, काही नाही दुसरं. धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर अजित पवार पक्षातील नेत्यावरच शरद पवार पक्षाचे नेते जे वारंवार बोलतात, यावरून या कार्यकर्त्यांच्या नेते मंडळींच्या आलेल्या वर्धापन दिनानिमित्तच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सूरज मुडिया, मुंबई.